षटकारानेच चांगली सुरुवात केलेली आहे. अतिशय चांगला फटका खेळलेला आहे. स्कोर पण लिहायला कोण आहे? यावेळेला चांगला बॉल आहे. सरळ बॉलला पाठवून दिलेला आहे. 6 धावांसाठी षटकार. दोन बॉल झाला, 2 षटकार लागले. अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे. 2 बॉल मध्ये षटकार आपण बघतोय. ही सुरुवात मात्र ही चांगली केलेली आहे. 2 बॉल मध्ये हेमंत गोलंदाज मार्कवर. चांगला गोलंदाज. मागच्या मॅच मध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती. पुढचा बॉल पुन्हा एकदा घेऊन जातोय गोलंदाज. यावेळेस हवाई सफर करण्याचा प्रयत्न मध्ये बघायचा आहे. 30 सेकंडच्या आतमध्ये चांगला झेल घेतलेला आहे ठिकाणी आणि झेलच्या रूपाने पहिला विकेट त्या ठिकाणी गमावलेला आहे. टायगर मास्टर कामत संघाला हा पहिला झटका या ठिकाणी लागतोय. या मॅच मध्ये चांगला काही करू शकला नाही. फलंदाज थोडासा कमी पडतोय. आता मात्र शाहिद बाय या ठिकाणी जातोय. पुढे षटक हे प्रतिते पदावर जरूर चालू आहे, परंतु इथे सुरुवात मात्र चांगली केलेली पण विकेट्स या ठिकाणी गमावलेला आहे. नव्याने फलंदाज मागच्या वर्षी मगाच आपण बघितलं होतं की सामना सुद्धा जिंकून दिला होता. क्रॅश पॅक सुद्धा मिळालं होतं शाहिद बायला, ज्याला 6 रन्स होते ते सुद्धा करून दिले नव्हते या बॅटरनी शाहिद बायने. कुंदन पाटील याला विनंती आहे की आपण इकडे यायचं आहे. कुंदन पाटीलला विनंती आहे की आपण इकडे यायचं आहे. गोलंदाज हेमंत. हो यावेळेला बघायचं आहे. चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळून काढलं होतं. जास्त काय धाव मिळणार नाही, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतंय. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतंय. याच्यानंतर सुद्धा या ठिकाणी बघायचं आहे का चिठ्ठ्या सुद्धा या ठिकाणी ड्रॉ सुद्धा उडवला जाईल. गोलंदाज हेमंत. यावेळेला पुन्हा एकदा हवाई सफर करण्याच्या प्रयत्नामध्ये बॉल ला अडवायचं होतं. नक्कीच 6 धावा जरूर मिळतात या ठिकाणी आणि 6 धावेने टीमचा टोटल स्कोर आता मात्र जाऊन पोहोचतोय 19च्या घरामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. जबरदस्त ही कामगिरी केलेली आहे, परंतु इथून चांगली सुरुवात करणं हे गरजेचं आहे. धावसंख्या 19 धावा धावफलकावर. 19 धावा अजून येणाऱ्या अजून षटक या ठिकाणी आहेत, कारण की हे पहिले षटक या ठिकाणी चालू आहे. 50च्या पलीकडे धावसंख्या नेणं हे गरजेचं आहे. हो यावेळेलाच पुन्हा एकदा या ठिकाणी 6 धावा जरूर मिळतात या ठिकाणी, कारण की षटकार या ठिकाणी जर बघितलं चांगले षटकार या ठिकाणी येतात आणि त्याच्यामुळेच हे चांगल्या धावा या ठिकाणी वाढल्या जातात. धावसंख्या 25च्या घरामध्ये जाऊन पोहोचलेली आहे. 25 धावा 25 रन्स 25 धावा. हेमंत थोडासा नाराज आहे गोलंदाजामध्ये, कारण की थोड्याशा कमी धावा द्यायला हव्या होत्या, परंतु 10 किंवा 15 धावा या अशा द्यायला हव्या होत्या, परंतु गोलंदाज महागडा ठरलेला आहे. इथे जर बघितले तर एका ओव्हरमध्ये 25 धावा त्यांनी दिलेल्या आहेत या ठिकाणी. शेवटचे फक्त अचूक 4-5 ओव्हरचा मॅच आहे, परंतु इथं अजूनही 4 ओव्हर अजून या ठिकाणी शिल्लक आहेत, परंतु इथे चांगली गोलंदाजी करणं हे गरजेचं आहे.
विलास त्यांनी मागच्या मॅचमध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती. विलास खरोखरच एक चांगला गोलंदाज आहे. 6 रन्स येऊन त्यांनी फक्त 2 विकेट्स घेतले होते आणि मॅन ऑफ द मॅच सुद्धा ठरला गेला होता हा गोलंदाज. अनुभवानुसार एक चांगला गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय. सुंदर गोलंदाजी केली होती परंतु या मॅचमध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी त्याला नक्कीच करावं लागेल या ठिकाणी. विलास पाटील गोलंदाज मार्कवर आहे. राईट टर्म ओव्हर द विकेटनी ही गोलंदाजी नक्कीच करायला हो. यावेळेस बघायचं आहे गॅपमध्ये बॉलला थोडासा दिशा दिली त्या दिशेने शॉट तब्याच्या दिशेने बॉल सरळ निघून जातोय त्या ठिकाणी. धावा जरूर पिळतात या ठिकाणी. संघाची धावसंख्या आहे पुढचा बॉल पुन्हा एकदा घेऊन जातोय गोलंदाज. हो या ओव्हरला बघायचं आहे सपाट क्रॉस खेळण्याचा प्रयत्न होता मात्र फर्स्ट आणि लेग पायच्या रूपाने या ठिकाणी धाव मिळेल. फक्त एक सिंगल धाव या ठिकाणी मिळते. जास्त धाव या ठिकाणी मिळणार नाही. सिंगल धावाने टीमचा टोटल स्कोअर जाऊन पोहोचते 27 वर. ही धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. धावसंख्या 27 धावा 27 रन्स प्रत्येक बॉलवरती आपण बघतोय या ठिकाणी. सिंगलवर जसं केला जातोय यावेळेला जरूर फलंदाज बाद होते या ठिकाणी. नक्कीच मैदानाच्या बाहेर जावं लागेल शाहिद भाईला. महत्वाचा चांगला फलंदाज बाद झालेला आहे कारण की इथे आपण जर सुरुवात मात्र ही चांगली झाली होती परंतु फलंदाज या ठिकाणी विकेट्स गमावलेले आहे. चला फलंदाजांनी घाई करायची आहे. सचिन घाग हा देखील एक चांगला गोलंदाज फलंदाज कारण की त्यांनी गोलंदाज सुद्धा त्यावेळेस केली होती. कॉमन या ठिकाणी जी स्पर्धा होती त्या स्पर्धेमध्ये भरपूर पार मिळालं होतं. सर्व संघाचे प्रतिनिधी या ठिकाणी यायचे आहे. पराभूत संघाचे प्रतिनिधी या ठिकाणी यायचे आहेत. मल्हारी संघाचा आणि पोमन पिंडीपाडा सर्व संघाचे प्रतिनिधी इकडे यायचं आहे कारण की चिठ्ठ्यांचा ड्रॉ होणार आहे. जय बजरंग पालनापाडा या संघाला सुद्धा त्याचं संघनायक या ठिकाणी यायचं आहे. विलास गोलंदाज पुढचा बॉल घेऊन जाईल. हो या ओव्हरला बघायचं आहे मात्र जोरदार अपील केली होती पंचांनी फेटाळून लागलाय. बॅटला बॉल लागतोय. सिलिमिडॉनच्या दिशेने बॉल जरूर जातोय. स्वतः गोलंदाज केला होता पण त्या ठिकाणी धाव जरूर मिळाली जातोय. 28 वरती नक्कीच पाहायला मिळतोय ही धावसंख्या. हो या ओव्हरला बघायचं आहे बॉल पडल्यानंतर थोडासा उचली घेतोय. सरळ बॉल इष्टेकच्या हातामध्ये चेंडू हा विसावला जातोय. डॉट चेंडू जरूर पाहायला मिळतोय या ठिकाणी. पहिल्या बॉलवरती एक सिंगल त्याच्यानंतर विकेट त्याच्यानंतर पुन्हा एक सिंगल त्याच्यानंतर हा डॉट चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल असेल गोलंदाज विलास याचा क्रॉस केलाय ऑन साईडच्या दिशेने. फक्त एक धाव ठिकाणी मिळेल मात्र बॉल सरळ निघून जातोय. यास 4 धावांसाठी आणि या चौकार जरूर मिळतोय या ठिकाणी आणि अशा पद्धतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे या ठिकाणी 32च्या घरामध्ये या ठिकाणी धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे.
षटक समाप्त झालेले आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 32 धावा धावफलकावर. धावा आहेत 32 धावा. चांगली सुरुवात या ठिकाणी करावं लागेल. अजूनही येणारे फक्त 3 षटकांचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. या 3 षटकांमध्ये सुद्धा चांगली बॅटिंग करावं लागेल. आणखी धावा या ठिकाणी तुम्हाला वाढवावे लागतील या ठिकाणी, कारण की तितक्याच समोरचा संघ सुद्धा अतिशय एक चांगला संघ आहे. चिठ्ठ्यांचा ड्रॉ सुद्धा होणार आहे. पालनपाडा संघाचं एक कर्णधार यायचं आहे, डोंगरीपाडा, त्याच्यानंतर शिलोतर, कामण, हे सर्व जे या ठिकाणी 8 संघ जे आहेत ते हारलेले संघ आहेत. किती? 6. हो, यावेळेला बघायचं आहे मात्र शरीरापासून दूर चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता. बिडापमध्ये चांगला झेल घेण्याचा जरूर प्रयत्न केला होता, मात्र लॉकॉनमध्ये क्षेत्ररक्षण येतोय, चेंडूला उचलतोय, तोपर्यंत चांगला क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतोय. राजेंद्र कोठावले सुद्धा त्या ठिकाणी जरूर चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतोय. परंतु इथे चांगली बॅटिंग जे आहे, जे बॅटर आपण बघतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा चंदर घोषे घेऊन जातोय. हो, यावेळेला बॉल पाठवलेला आहे. 6 धावांसाठी षटकार बिलटात या ठिकाणी 6 धावा, आणि या 6 धावाने टीमचं टोटल स्कोर जाऊन पोहोचलेलं आहे 39 रन्स. 39 रन्स या स्कोर बोर्डवरती आपण बघतोय. जबरदस्त फटका अगोदर सफल झाला होता फलंदाज, आणि बॉलला सरळ 6 धावांसाठी. बॉल जर आला नसेल तर दुसरा बॉल द्यायचा आहे, लक्षात घ्यायचं आहे. गोलंदाज चंदर घोषे पुढचा बॉल पुन्हा एकदा घेऊन जातोय. हो, यावेळेला क्रॉस खेळण्याचा प्रयत्न बघायचा आहे, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या पुढे सरसावलेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 40 वर. ही धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. धावसंख्या 40 धावा धावफलकावर. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 40 वर पोहोचलेली आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा यावेळेस एक स्टंपवरनं सरळ डॉट चेंडू जरूर पाहायला मिळतो या ठिकाणी. चांगल्या पद्धतीने खेळायचं होतं. सर्व बॅटने पण जास्तीत जास्त फलंदाज आपण बघतायत की आडवी बॅटीने जास्त प्रयत्न करतायत, त्याच्यामुळे चांगले फटके आपण बघितलं. स्क्वेअर लेग किंवा मिड विकेटच्या दिशेने जास्त फटके खेळतात. यावेळेस पुन्हा एकदा आडवी बॅटीचा प्रयत्न आहे, आणि पुन्हा एकदा या ठिकाणी 6 धावा मिळतात, आणि या 6 धावेने टीमचा टोटल स्कोर आता मात्र जाऊन पोहोचतोय 46च्या घरामध्ये. ही धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. धावसंख्या 46. शेवटचा बॉल आहे, 300 षटकातला शेवटचा बॉल असेल. थोडंसं प्रेक्षक सुद्धा आपण आहेत, परंतु काही जे संघ आहेत त्यांचे सुद्धा खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतात. या स्पर्धेचं आनंद लुटतायत. सह बॅटने खेळायचा प्रयत्न होता, बघायचा आहे, मात्र जरूर धाव पूर्ण केलेली आहे. जास्त काय धाव या ठिकाणी मिळणार नाही. कॉल व्यवस्थित केला जातो या ठिकाणी. फक्त 1 धाव या ठिकाणी मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 1 ने पुढे. 47च्या घरामध्ये षटक संपलं जातोय. जवळजवळ 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालेला आहे. आता फक्त येणारे 2 षटकांचा खेळ शिल्लक बाकी आहे. बघायचं या 2 षटकामध्ये कितपर्यंत धावा येऊ शकतात.
पहिल्या ओव्हरमध्ये 25, दुसऱ्या ओव्हरमध्ये 7 धावा, 1 विकेट. त्याच्यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये 15 धावा या ठिकाणी आलेल्या आहेत. धावसंख्या 47 वर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. अचूकी 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज पुढचा बॉल गोलंदाज येतोय राजेश दलवी. राजा याने नावाने जास्त प्रसिद्ध आहे. राजेश दलवी गोलंदाज मार्कवर. चांगली गोलंदाजी त्यांना नक्कीच करावं लागेल. पुढचा बॉल जरूर घेऊन जातो या ठिकाणी. गोलंदाज पुन्हा एकदा. हो हो, या वेळेलाच आपण बघायचं आहे. ऑस्ट्रमवरनं सरळ मला वाटतं बॉल निघून जातोय. मात्र डॉट चेंडू जरूर पाहायला मिळतो या ठिकाणी. कुठेतरी चांगली गोलंदाजी करावं लागते, परंतु ऑस्ट्रमवरनं सरळ निघून बॉल जातो या ठिकाणी. डॉट चेंडू जरूर पाहायला मिळतो या ठिकाणी. चांगला गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळतोय, कारण की मागच्या मॅच मध्ये सुद्धा अतिशय चांगली गोलंदाजी केली होती. इथे सुद्धा चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळतोय. हो, यावेळेला आपण बघायचं आहे थोडासा. हो, डॉट चेंडू जरूर पाहिजे. पंचांकडनं वाईटची दात बघतायत, परंतु या ठिकाणी सरळ मला वाटतं बॉल निघून जातोय. सफल क्रॉस खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने. सफल क्रॉस खेळण्याचा प्रयत्न केला होता. डॉट चेंडू जरूर पाहायला मिळतो या ठिकाणी. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव या ठिकाणी पाहायला मिळतात, कारण की सुंदर गोलंदाजी केलेली आहे. राजेश दलवी. डॉट चेंडू पाहायला मिळतो त्या ठिकाणी. धावसंख्या कायम आहे या ठिकाणी. धावसंख्या स्थिर आहे. लॉंग ऑफ. त्याच्यानंतर ऑन साईडला मिड विकेटच्या दिशेने सुद्धा चांगलं क्षेत्ररक्षण आहे. पुढचा बॉल जरूर घेऊन जातोय राजेश. राईट आर्म ओव्हर द विकेटनी चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळतोय. हो, यावेळेस बॅटने चेंडूला खेळून काढतोय. बिडाफ आणि बिडाफच्या मध्ये या ठिकाणी बॉल जरूर येतोय. राजेंद्र कोठावले या ठिकाणी येतोय, मात्र चेंडूला उचलतोय तोपर्यंत फिकी केली जाते या ठिकाणी. चांगला थ्रो केला जातोय गोलंदाजाच्या हातामध्ये. चांगला क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतोय. सगळ्याची सगळी धावसंख्या या ठिकाणी स्कोर बोर्डवरती जरूर पाहायला मिळतोय. पुढचा बॉल. हो, या वेळेला डॉट चेंडू जरूर पाहायला मिळतोय. त्याच्यामध्ये फक्त एकच धाव आणि जवळजवळ 3 चेंडू डॉट चेंडू टाकलेले आहेत गोलंदाजाने राजेश दलवे याने. मोठे फटक्यांची जरूर आवश्यकता आहे. जर तुम्हाला या ठिकाणी टार्गेट जर बनवायचा असेल तर चांगली बॅटिंग या ठिकाणी तुम्हाला करावं लागेल. क्रॉस केल्या ऑन साईडच्या दिशेने, मिड विकेटच्या दिशेने बॉल सरळ येतोय, मात्र एक धाव जरूर मिळेल. दुसऱ्या धावेचा जरूर प्रयत्न होता. 9 चेंडू या ठिकाणी घोषित केलेला आहे. व्हेरी गुड डिसिजन इज अंपायर. या ठिकाणी धावसंख्या 50 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. 9 चेंडू आहेत, म्हणजेच याचा अर्थ 3 हिट. शेवटती पाय असेल गोलंदाजाचं आणि या ठिकाणी 9 चेंडू या ठिकाणी घोषित केलेला आहे. भूषण कामनकर मंडळाचे त्यांचं आगमन झालेले आहेत. अशोक भोईर सर कार्याध्यक्ष, धनंजय म्हात्रे, सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. अमृत देवलीकर साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. धन्यवाद. तुमचं दमन मध्ये तुमचं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. हो, या वेळेला फक्त एकच रन्स या ठिकाणी भेटतोय. धावसंख्या आहे 51 धावा धावफलकावर. धावा आहेत 51. सॉरी 52 झाले. गोलंदाज एक नो बॉल होता ना, तू 9चा बॉल काउंट केलेला आहे.
51 रन्स. नो में 2 आया ना, नो का दौड़ के लिया वो एक। पहले ओवर में 47 था, पहले ओवर में 47 था, तो उसके बाद एक निकाला, पहले 2 बॉल डॉट गया, हाँ फिर एक निकाला, फिर 9 बॉल को 2 आया, फिर डॉट गया, फिर 9 बॉल पे 1 निकाला, फिर 1 निकाला. हाँ हाँ किती 2 झाले, हा मग किती झालं 4 बॉल झालं, हा मग नंतर 2 नो, हा मग किती झालं 2 डॉट झालेला. हा मग काढला तर मग इथे डाऊट केले ना मी, नोट केले ना मी इथे. डॉट फक्त 2 बॉल झालं, 3 बॉल डॉट झालाय. 3 बॉल झाले. धावसंख्या 51 धावा आहेत. मित्रांनो लक्षात घ्यायचं आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा घेऊन जातोय राजेश. हो यावेळेला इंदर चेंडू हवेमध्ये पुन्हा एकदा 6 धावा या ठिकाणी मिळत आहेत आणि या 6 धावेने टीमचा टोटल स्कोर आता मात्र थोडस पुढे सरसावलेला आहे. 57 धावा या ठिकाणी पाहायला मिळतात. जबरदस्त ही बॅटिंग केलेली आहे, कारण की इथे आपण जर बघितलं शेवटच्या बॉलवरती हा षटकार आलेला आहे आणि 57 धावा जरूर पाहायला मिळतात या ठिकाणी. आता फक्त शेवटचं षटक बघायचं आहे. बघायचं आहे शेवटचं षटक कोणाच्या हातामध्ये या ठिकाणी येतोय. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. ग्रुप मीटिंग आपण कमी घ्यायची आहे मित्रांनो, लक्षात घ्यायचं आहे. ग्रुप मीटिंग थोडीशी कमी घ्यायची आहे. अजून मॅच या ठिकाणी खेळवायची आहेत मित्रांनो, आपल्याला लक्षात घ्या. आपल्याला थोडं सहकार्य करायचं आहे मित्रांनो. अजून मॅच आपल्याला या ठिकाणी खेळवायची आहेत. प्रतिनिधी या ठिकाणी यायचे आहेत. 6 संघाचे प्रतिनिधी. भेंडीपाडा संघाचा प्रतिनिधी इकडे यायचा आहे. पालनापाडा संघाचा सुद्धा प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत. पोमन संघाचा सुद्धा पण आलेले आहेत. दोन्ही संघ सुद्धा या ठिकाणी आपण बघतायत खेळतायत. टायगर मास्टर कामण आणि अचानक मास्टर डोंगरीपाडा हे 2 संघ या ठिकाणी आपल्याला खेळताना जरूर पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या अतिशय चांगली ही धावसंख्या उभारलेली आहे. हो यावेळेला आपण बघायचं आहे शरीरापासून दूर चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळत आहे हेमंत मार्फत. चिठ्ठ्यांचा ड्रॉ होणार आहे इथे, लक्षात घ्यायचं आहे. 5 बॉल झाल्यावर लगेच ही ओव्हर झाली का लगेच ड्रॉ उडवायला. ही ओव्हर झाली का ड्रॉ उडवू. हे षटक पूर्ण झाल्यानंतर आपण ड्रॉ करणार आहोत. विलास सॉरी यावेळेस बॉलला पुन्हा एकदा पाठवून दिलेलं आहे. मिड विकेटच्या दिशेने नक्कीच 6 धावा मिळत आहेत. काय जबरदस्त ही फटका बघायला मिळतोय ज्याच्या बॅटमधून आलेला आणि या 6 धावेने टीमचा टोटल स्कोर आता मात्र 60च्या पलीकडे गेलेले आहे. म्हणजे 64 रन्स या स्कोर बोर्डवरती आपण बघतायत. 36 धावा धावफलकावर. जर बॉल आला नसेल तर दुसरा बॉल द्यायचा आहे. बॉल घे परत दिली बॉल घे. बॉल दे परत. बॉल आला असेल तर दुसरा बॉल या ठिकाणी द्यायचा आहे. 10 बॉलमध्ये 36 धावा. सचिन घागणारे अख्तर शेखचे सॉरी अख्तर शेख अतिशय चांगली बॅटिंग केलेली आहे. असं वाटलं होतं की मला वाटतं की इथे पहिलाच नाव मी सचिन याचं बघितलं होतं. 4 बॉल बाकी आहेत. अचूक 14 रन करण्यासाठी ऑप्शन 4 बॉल शिल्लक आहेत. पुढचा बॉल जरूर घेऊन जातोय. 4 बॉल शिल्लक आहेत.
अजूनही 4 बॉल शिल्लक आहेत त्या ठिकाणी. हो या ओव्हरला आपण बघायचं डॉट चेंडू जरूर. हो या ओव्हरला विकेट्स मिळाली जाते या ठिकाणी. फक्त 11 चेंडूचा त्यांनी सामना केलेला आहे. 36 धावा बघितला. हा फलंदाज नुकताच या ठिकाणी आता बाद झालेला आहे. चला दुसरा फलंदाज लगेच पाठवून द्या. महेश हा जातोय नव्याने बॅटर मैदानाच्या आतमध्ये. आज पहिला दिवस आहे या स्पर्धेचा. उद्या देखील आपण उद्या दुसरा दिवस असेल. फलंदाजांनी थोडीशी घाई करायची आहे. फक्त 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. शेवटचे फक्त 3 बॉल शिल्लक आहेत. विनोद भोईर हा गोलंदाज मार्कवर आपण जरूर बघतोय परंतु मोठा फटका लागलेला असेल. पुढच्या बॉलला सुद्धा चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा विनोद. हो या ओव्हरला अतिशय सुंदर चेंडू मारावा लागतोय. बघा टप्पा थोडासा खाली ठेवला जातोय या गोलंदाजाने. कधी कधी ऑफस्टंपवरनं सरळ बॉल जातोय, कधी टप्पा थोडासा खाली ठेवला जातोय. लॉफूडचा सुद्धा चेंडू टाकला जातोय. म्हणजे ही लाईन चांगली आहे विनोद याची. खूप सुंदर गोलंदाजी केलेली आहे. यावेळेस क्रॉस केला वन साईडला. पुन्हा एकदा या ठिकाणी 6 धावा. आडव्या बॅटीचा जरूर प्रयत्न केला जातोय क्रॉस बॅटने. नक्कीच षटकार या ठिकाणी पाहायला मिळतो आणि या षटकाराने टीमचं 70 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. शेवटचा बॉल आहे. धाव संख्या 70 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. खूप मोठी या ठिकाणी धावसंख्या अतिशय चांगली वाढलेली आहे. 70 धावा धावफलकावर आपण बघतोय. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 70 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. हो यावेळेला डॉट चेंडू जरूर पाहायला मिळतोय. षटक या ठिकाणी समाप्त होते. 70 धावा या स्कोर बोर्ड होते आपण बघतोय. आणि शेवटचा बॉल अतिशय चांगला चेंडू होता. डॉट चेंडू जरूर पाहायला मिळाला जातोय. गोलंदाज हेमंत पाटील, त्याच्यानंतर विलास पाटील, चंदर घोषे, राजेश दलवी आणि विनोद भोईर यांनी दोन्ही संघाचे प्रतिनिधी इथे यायचे आहेत. आपण चिठ्ठ्यांचा ड्रॉ करणार आहोत. प्रतिनिधी या ठिकाणी यायचे आहेत. मला वाटते सर्व आलेले आहेत. जे आले नसतील त्यांनी इकडे यायचं आहे. चिठ्ठ्यांचा ड्रॉ करणार आहोत आपण. आपण उडवा ना. बघा ना सेकंड ओव्हर का 4 ओव्हर. आता याच्यानंतर होणारे जे सामने आहेत ते फक्त 4 ओव्हरचे राहणार आहेत. सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. आणि इथे उद्याचा लॉट उडवला जातोय. तो उद्याचा लॉट आहे तो या ठिकाणी उडवला जातोय. मित्रांनो लक्षात घ्या. फक्त 2 चिठ्ठ्या बाबू उचलायच्या आहेत. दोन चिठ्ठ्या उचलायच्या आहेत. सो पहिला सामना होईल उद्याच्या दिवसामध्ये. आता एक सामना होईल. मल्हारी मास्टर भेंडीपाडा आणि आई चौंडाई मास्टर नागले हे आत्ता होणार आहे जो सामना आपण या ठिकाणी. चला लगेच टॉस करून घ्यायचं आपण या ठिकाणी. जय बजरंग पालनपाडा आणि पोमन
हॅलो टॉस करून घ्यायचं या ठिकाणी याच्यातून तो पराभूत होईल तो हॅलो चला आपण घाई करायची आहे दोन्ही संघाचे कॅप्टन यायचं आहे मल्हारी भेंडीपाडा आणि मला वाटतं नागले आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत आता आज एक दोन टीम घेतली हा त्याच्यातून दोन आता याच्यातून आजची एक चिठ्ठी उडाला एक चिठ्ठी उडाल 3 टीम निघतील अरे भाई 7 कुठले वाजतील 4:30 वाजले काय तुम्ही नुसतं एक ओव्हरसाठी करताय काय सभापत कशाला वाचतील आता 4-5 ओव्हर काय ओ टॉस तर करून घ्या तुम्ही मॅच या ठिकाणी स्टार्ट होतोय गोलंदाज मार्क येतोय तर शेख येतोय आणि स्ट्राईक एनकडे राजेंद्र कोठावली त्या ठिकाणी बघतोय हो यावेळेस पहिलाच बॉल थोडासा वाईट बॉल या ठिकाणी पंचांमार्फत या ठिकाणी वाईटचा इशारा होतोय आणि वाईटच्या रूपाने या ठिकाणी धाव मिळाली जाते सायंकाळचं सत्र या ठिकाणी चालू झालेलं आहे मित्रांनो अतिशय एक चांगला ग्राउंड पटेल ग्राउंड चे मैदान या ठिकाणी आपण बघतोय धमन काची अतिशय चांगलं हे मैदान या ठिकाणी पाहायला मिळतोय हो या वेळेला आपण बघायचं आहे हवाई सफर बॉलला सह पाठवून दिलेल्या आहे 6 धावांसाठी आणि या ठिकाणी षटकार लागतोय आणि या षटकाराने संघाची धावसंख्या 7 वर ही धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे टॉस करून या ठिकाणी घ्यायचं आहे अध्यक्षांच्या हस्ते आपण टॉस करणार आहोत चालेल ना मुन्नाबाई तर आहेच रेडी गोलंदाज पुन्हा एकदा अस्तर शेख हो क्या आवलेला पुन्हा एकदा या ठिकाणी षटकार षटकाराने बॅक टू बॅक 2 षटकार नक्कीच मला वाटतं वाईटच्या रूपाने सुद्धा धाव आली होती त्याच्यानंतर एक षटकार सुद्धा या ठिकाणी धावसंख्या 13 वर ही धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे चला टीम मीटिंग जास्त घेऊ नका मित्रांनो आपल्याला आणखी एक सामना खेळवायचा आहे
क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल होतो या ठिकाणी. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 13च्या घरामध्ये ही धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. हो या वेळेला आपण बघायचं आहे चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळून काढला जातोय. सक्कमध्ये चेंडूला अडवला जातोय. तिथे सर्कल आपण बघितला जातोय. चांगले क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतोय. तर धावसंख्येवरती भर. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 14 वर ही धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. 14 धावा धावफलकावर. धावा चांगल्या येणं गरजेचं आहे परंतु इथे धावसंख्या आपण बघितल्या 14 धावा धावफलकावर जरूर पाहायला मिळतात या ठिकाणी. पुढचा बॉल पुन्हा एकदा घेऊन जातोय. हो यावेळेला चांगला क्लासिकल क्रिकेट खेळला जातोय या ठिकाणी. वन कॅच सुपर आणि पप्प्यानी चांगला हा झेल घेतला जातोय आणि मागच्या वर्षी सुद्धा अतिशय एक चांगला झेल घेतलेला होता डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने आणि या वर्षी सुद्धा आपण बघितलं अतिशय सुंदर या ठिकाणी झेल घेतलेला आहे. काय जबरदस्त ही कॅच या ठिकाणी आपण बघतोय. मागच्या वर्षी सुद्धा आपण बघितलं जवळजवळ त्याला 1000 रुपयाचा क्रॅश पॅक मिळाला होता मागच्या वर्षी आणि इथे सुद्धा आपण बघतोय चांगला झेल घेतलेला आहे पप्प्याने. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 14 वर जी स्थिर आपण धावसंख्या बघतोय या ठिकाणी. विकेट्स हा देखील चांगला खेळाडू आहे परंतु या ठिकाणी संघाची धावसंख्या स्थिर 14 धावा आणि विकेट्स या ठिकाणी गमावलेला आहे. सुपर झेल घेतलेला आहे पप्प्या सकपाल्याने. जबरदस्त हा झेल घेतलेला आहे. कुठेतरी चांगला झेल जरूर पाहायला मिळतोय. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा आपण मित्रांनो बघतोय. सायंकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. चालू असणारा मॅच अचानक मास्टर डोंगरीपाडा आणि टायगर मास्टर काबण या दोन संघामध्ये. तसे एक गोलंदाज मार्कवर क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदललं या ठिकाणी. ऑन साईडला सुद्धा चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी लावलेलं आहे. यावेळेला क्रॉस केला पुन्हा एकदा बॉल 6 धावांसाठी मिळेल. षटकार आणि या 6 धावांनी टीमचा टोटल स्कोअर जाऊन पोहोचलेला आहे. 20च्या घरामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. फक्त शेवटचा बॉल असेल. धावसंख्या 20 वर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. इथे गोलंदाज थोडासा पागड पडते थोडासा नाराज असेल गोलंदाज. तर शेख चांगला गोलंदाजी असताना परंतु या ठिकाणी थोडासा खराब गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळतोय. 3 षटकार आलेले आहेत त्याच्यामुळे धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 20च्या घरामध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा घेऊन जातोय. हो हो यावेळेलाच हवेमध्ये बॉल बघायचा आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षण येतोय आणि या ठिकाणी झेल सुटला जातोय. असं वाटलं होतं की या ठिकाणी झेल जरूर घ्यायला होतं. चेंडूला गॅझिर केलं होतं मात्र या ठिकाणी झेल सोडला जातो. या ठिकाणी महत्वाचा चांगला झेल या ठिकाणी पाहायला मिळतोय. सल्लागार आहेत ते. चांगला मॅच. धावसंख्या अनिल पाटील अध्यक्ष बोलो सचिवांना बोलो ना. अनिल पाटील यांना विनंती आहे की तुम्ही इकडे यायचं आहे. अनिल पाटील या ठिकाणी यायचं आहे आणि अध्यक्ष जे आहेत आणि मी विनंती करतोय गणेश सुकाड येतोय गोलंदाज मार्कवर. गणेश सुकाड गोलंदाज मार्कवर येतोय. वैयक्तिक आणि संघाचं दुसरं षटक हे येतोय. इथे धावसंख्येवरती आपण नजर टाकली तर 21 वरी धावसंख्या या ठिकाणी जाऊन पोहोचलेली आहे. अध्यक्ष संजय म्हात्रे साहेब यांना विनंती असेल की या ठिकाणी यायचं आहे. तुम्हाला बोलवलं जातंय.
गणेश पुढचा बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल. गणेश राईट ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतो. यावेळेला चांगल्या पद्धतीने बघायचं आहे तिकडे. हो, चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतोय. एकच धाव या ठिकाणी मिळाली जातोय. कुठेतरी आपण जर चांगली सुरुवात या ठिकाणी करत असताना जर बघितलं तर कुठेतरी मागच्या मॅच मध्ये थोडासा बार केला होता गणेशाने, पण ते या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी त्याला करावं लागेल. 5 ओव्हरचा मॅच राहणार आहे. यस, 5 ओव्हरचा मॅच राहणार आहे. याच्यानंतरचा मॅच हो यावेळेला बॉल निघून जातोय 4 धावांसाठी चौकार. आणि या 4 धावाने टीमचा टोटल स्कोर आता मात्र जाऊन पोहोचलेला आहे या स्कोर बोर्ड वरती 26 वर 26 रन 26 धावा. लॉंग ऑफच्या दिशेने सुद्धा एक चांगला चौकार आपण बघितला. चांगला क्षेत्ररक्षण करण्याचा जरूर प्रयत्न होता, मात्र बॉल 4 धावांसाठी गेलेला आहे चौकार. 26 धावा. इथे गोलंदाज आपण बघितला पहिल्या बॉलवरती एक सिंगल, त्याच्यानंतर दुसऱ्या बॉलवरती एक चौकार आलेले आहेत. पण ते 2 चेंडूमध्ये 5 धावा मोजतोय गणेश सुकाट गोलंदाजी करत असताना. पुढचा बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल गणेश. हो यावेळेस बॅटने चेंडूला खेळून काढला जातोय. बघायचं आहे लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मध्ये सरळ धावांसाठी हा षटकार येतोय. आणि या षटकाराने टीमचा टोटल स्कोर आता मात्र जाऊन पोहोचलेला आहे 32च्या घरामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. तू बोलता का? बस ना. बोल ना बोल ना. मी येतो याच्यानंतर मी करतो. 32 धावा धावफलकावर. 3 चेंडूच्या समाप्तीनुसार धावसंख्या आहे 32च्या घरामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. कारण की इथून ही मात्र चांगली सुरुवात झालेली आहे. यावेळेला पुन्हा एकदा क्रॉस. यावेळेस पुन्हा एकदा 6 धावा ठिकाणी मिळत आहेत. आणि या 6 धावांनी टीमचा टोटल स्कोर आता मात्र पुन्हा एकदा जाऊन पोहोचलेला आहे 38 रन्स. 38 धावा धावफलकावर या ठिकाणी राजेंद्र कोटावले याच्या बॅट मधून आलेला हा षटकार आपण बघतोय. 6 बॉलमध्ये 29 धावांवरती नाबाद खेळतोय राजेंद्र. या षटकातल्या अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मागच्या मॅच मध्ये सुद्धा गणेश थोडासा महागडा होता आणि या मॅच मध्ये सुद्धा थोडासा नाराज असेल. बघा त्याचा चेहरा थोडासा नाराज दिसतोय या ठिकाणी की इथे आपण कुठेतरी गोलंदाजामध्ये प्रत्येक बॉल सेम ठेवल्यानंतर त्याचा पुरेपूर फायदा उचललेला आहे बॅटर याने राजेंद्र कोठावले याने. पुढचा बॉल घेऊन जातोय फुलटा चेंडू. यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला फुल अँड पॉवर षटकार. आणि या षटकाराने पुन्हा एकदा या ठिकाणी धावसंख्येमध्ये भर आणि धावसंख्या मात्र पुढे सरसावलेले आहेत. 7 मध्ये त्याच्या 35 धावा आपण बघतोय. राजेंद्र कोठावले याच्या 35 धावा आपण बघतोय आणि आपल्या संघाला त्यांनी पोहोचवलेले आहे 44 या धावसंख्येवरती. काय जबरदस्त ही बॅटिंग केलेली आहे. अतिशय चांगला सलामीला आलेला हा बॅटर आपण बघतोय. काय जबरदस्त परफॉर्मन्स या ठिकाणी पाहायला मिळतोय की चांगली बॅटिंग या ठिकाणी केलेली आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा या ठिकाणी पाहायला मिळतोय. यावेळेस बॅटने चेंडूला खेळून काढला जातोय. मात्र हो यावेळेस बी स्पीड होते या ठिकाणी. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मध्ये जरूर क्षेत्ररक्षण हे चांगलं झालं असतं, मात्र मी स्पीड होतोय. आणि संघाची धावसंख्या आपण बघितलं 48 रन्स धावसंख्या. 8 बॉल मध्ये त्यांनी 39 धावा या ठिकाणी केलेल्या आहेत राजेंद्र कोठावले याने. काय जबरदस्त या ठिकाणी बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळतोय. पाणी त्या ठिकाणी घेऊन जायचं आहे. 18 बॉल मध्ये मला वाटतं 23 धावांची आवश्यकता आहे ही मॅच जिंकण्यासाठी. कारण की इथं 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालेला आहे. मात्र बघा क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. सायंकाळच्या सत्रामध्ये चालू असणारा मॅच जरूर या ठिकाणी पाहायला मिळतोय. पाणी पिऊन घ्यायचं आहे. गोलंदाज जरूर 18-23 पाहिजे. 18-23
18 मध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. 18 मध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. फक्त इथे 3 षटकांचा खेळ शिल्लक बाकी आहे. विश्राम गोलंदाज काहीतरी वाटलं च्या ट्रॉफ्या या ठिकाणी पाहायला मिळतात. चांगल्या ट्रॉफ्या आहेत मित्रांनो. मजबूत देवेंद्र मजबूत आहे ना. दिनेश मात्रे येतोय गोलंदाज मार्कवर. वैयक्तिक आणि संघाचं दुसरं षटक या ओव्हरला आपण बघायचं आहे. जोरदार अपील पुढे येण्याचा प्रयत्न आणि फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. ज्यास चांगला फलंदाज या ठिकाणी बाद झालेला आहे. महेंद्र सरका चांगला फलंदाज या ठिकाणी बाद झालेला आहे. फलंदाज जरूर बाद झालेले आहे. धावसंख्यावरती नजर टाकली. धावसंख्या स्थिर आहे. इथे महेंद्र सरका चांगला फलंदाज बाद झालेला आहे. कारण की या फलंदाजावरती चांगली अपेक्षा होती. कारण की असं वाटलं होते की याच्या बॅटमधून चांगले फटके येतील, परंतु तसं काही या ठिकाणी होताना दिसत नाही आणि फलंदाज या ठिकाणी बाद झालेला आहे. कुठल्याच बॉलवरती आपण बघितलं विकेटचं पतंग या ठिकाणी अतिशय चांगला. आता मात्र 17 मध्ये 23 धावांची आवश्यकता आहे ही मॅच जिंकण्यासाठी. 17 मध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. 17-23. गोलंदाज जरूर इथे पहिल्याच बॉलवरती विकेट्स मिळालेला आहे. बघायचं आहे कुठला संघ या ठिकाणी विजय होतोय. चांगली बॅटिंग या ठिकाणी करावं लागेल. चांगला परफॉर्मन्स या ठिकाणी दाखवायचा असेल तर निश्चित चांगली बॅटिंग करणं हे गरजेचं आहे. धावांची आवश्यकता जरूर आहे या ठिकाणी. म्हणजे प्रत्येक बॉलवरती तुम्हाला या ठिकाणी प्रहार करायचा आहे. जर प्रत्येक बॉलवरती तुम्ही जर या ठिकाणी खेळतायत तर निश्चित धावा या शेवटच्या ओव्हरमध्ये सुद्धा येऊ शकतात. डॉट चेंडू जरूर पाहायला मिळतो. ऑफ स्टंपवरनं सरळ बॉल निघून जातो इस्टेकच्या हातामध्ये आणि डॉट चेंडू या ठिकाणी जरूर पाहायला मिळतो या ठिकाणी. आता 16 मध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. फक्त 16 बॉल आहेत आणि या 16 बॉलमध्ये 23 धावांची आवश्यकता आहे ही मॅच जिंकण्यासाठी. 16 मध्ये 23 धावांची आवश्यकता. पुढचा बॉल जरूर घेऊन जातोय गोलंदाज. यावेळी क्रॉस केलाय ऑन साईडला. बघायचं या ठिकाणी झेल सुटला जातो या ठिकाणी. जीवनदान जरूर मिळाला जातो या ठिकाणी. रडपमध्ये चांगला झेल घ्यायला होता गणेशाने. मला वाटतं गणेशाने हा झेल सोडलेला आहे. 15 मध्ये 22 धावांची आवश्यकता आहे ही मॅच जिंकण्यासाठी. 15-22 म्हणजे 15 मध्ये 15 धावांची आवश्यकता जरूर पाहायला मिळणार आहे या ठिकाणी. पुढचा बॉल जरूर यावेळेस ऑफ स्टंपला जरूर क्रॉस खेळण्याचा प्रयत्न केला होता. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी. जबरदस्त. आता इथे 14 मध्ये 22 धावांची आवश्यकता आहे. समीकरण थोडंसं बदलत चाललेलं आहे. चांगली 4 चेंडूमध्ये फक्त एकच धाव दिलेले आहे गोलंदाज आणि 1 विकेट त्यांनी काढलेले आहे. 2 बॉल शिल्लक आहेत. चांगली गोलंदाजी करतोय दिनेश मात्रे. टॉप 5 मॅच या ठिकाणी होऊ शकतोय. रंगतदार या ठिकाणी मॅच पाहायला मिळेल. यावेळेला पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने बॉल सरळ येतोय. बघायचं आहे गणेश तिकडे आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतोय. तोपर्यंत 1 धाव ठिकाणी मिळेल. जास्त काय धाव मिळणार नाही. आता 13 मध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. इथे संघाच्या या ठिकाणी 50 धावा ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत. 13 मध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू निघतोय. पंच सांगतात की हा चेंडू हा खराब आहे. आव्हांतर धाव मिळेल आणि आव्हांतर धावाने या ठिकाणी धाव जरूर मिळेल. या ठिकाणी वाईटच्या रूपाने जरूर धाव मिळेल. रन्स मिळेल या ठिकाणी. 13 मध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र समीकरण थोडंसं बदलत चाललेलं आहे. 13 मध्ये 20 धावांची आवश्यकता आहे ही मॅच जिंकण्यासाठी. 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये 20 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा या ठिकाणी रंगतदार मॅच या ठिकाणी पाहायला मिळेल.
13 मध्ये यावेळी टॉस केलाय, बघायचं आहे. नो चेंडू या ठिकाणी घोषित केलेला आहे पंचांनी. 5 धावा. या 5 रन्स या ठिकाणी मिळतील. 3 हिट जरूर या ठिकाणी मिळेल. काय जबरदस्त या ठिकाणी समीकरण आपण बघतोय कुंदन, की इथे आता मात्र थोडासा सामना थोडासा रंगत मध्ये येतोय. काय जबरदस्त या ठिकाणी या 5 धावा मिळाल्यानंतर धावसंख्या पुढे सरसावलेली आहे. 15 पाहिजे. आता 15 धावांची आवश्यकता आहे. 13 मध्ये 15 धावांची आवश्यकता आहे ही मॅच जिंकण्यासाठी. फक्त 13 बॉल आणि या 13 बॉल मध्ये 15 धावांची आवश्यकता आहे ही मॅच जिंकण्यासाठी. गोलंदाज थोडासा नाराज दिसतोय या ठिकाणी दिनेश म्हात्रे, की इथे आपण जर बघायचं आहे की या ठिकाणी बहुत चेंडू जरूर असेल, पत्र 3 जरूर असेल. पुन्हा एकदा क्रॉस केला जातोय. एक धाव ठिकाणी जरूर मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का हा न करता मात्र स्ट्राईक एनकडे तितक्याच वेगाने चांगला थ्रो येतो या ठिकाणी. थ्रो आल्यानंतर स्ट्राईक एनकडे षटक या ठिकाणी समाप्त होतोय. आता समीकरण असं असेल, शेवटचे फक्त 12 मध्ये 14 धावांची आवश्यकता आहे ही मॅच जिंकण्यासाठी. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉल मध्ये नक्कीच 14 धावांची आवश्यकता. फक्त शेवटचे 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे या ठिकाणी आणि इथे जर धावा जरी येत आहेत तर या ठिकाणी संघ विजय होऊ शकतोय. पूर्णपणे चांगले क्षेत्ररक्षण या ठिकाणी करावं लागेल. टायगर मास्टर कॉमन टीम या संघाला आपण बघतोय ही चांगला संघ या ठिकाणी आहे, परंतु मागच्या मॅच मध्ये सुद्धा शाहिद बॅनी षटक हाताळले गेले होते. त्या 6 धावा सुद्धा समोरच्या संघाला करून दिल्या नव्हत्या. एक चांगली गोलंदाजी केली होती. तसंच या ठिकाणी पुन्हा एकदा हे चित्र मला थोडंसं वेगळं या ठिकाणी थोडंसं पाहायला मिळतोय. मात्र क्रिकेट आहे बघा, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं जर त्याला जास्त अर्थ दिला जात नाही. चांगलं मॅच या ठिकाणी टफ फाईट होऊ शकतो. या ठिकाणी आपण ग्रुप मीटिंग थोडीशी कमी घ्यायची या ठिकाणी. काय जबरदस्त या ठिकाणी मॅच होऊ शकतोय. दोन्ही संघ अतिशय पलाढ्य संघ आहेत. अचानक मास्टर डुंगरीपाडा संघ एका बाजूने आपण बघतोय, टायगर मास्टर कामण संघाला आपण बघतोय. काय जबरदस्त हे दोन्ही संघ अतिशय खूप दोन्ही संघ मला वाटतं हार मानायला या ठिकाणी बघत नाही. अजून त्या या ठिकाणी आपण बघितलं धावांची आवश्यकता आहे आणि धावा जर या ठिकाणी जर येत आहेत डोंगरीपाडा संघामध्ये तर इथे डोंगरीपाडा संघ विजय होऊ शकतो. तर सगळे क्षेत्ररक्षण या ठिकाणी करतोय टायगर कामण संघ. तर निश्चित या ठिकाणी टायगर संघ सुद्धा येऊ शकतोय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल होतो या ठिकाणी. महेश पाटील येतोय गोलंदाज मार्कवर. राईट ओन द विकेटचा मारा करेल. यावेळेला बॉल नॉन स्टॉप मध्ये निघून जाईल. जास पिलतील या ठिकाणी 4 धावा मिळत आहेत. शॉर्ट पिच चेंडू होता आणि या ठिकाणी सरळ मागे चेंडूला पाठवून दिलं जातोय. समीकरण थोडंसं बदललेलं आहे. 10 धावांची आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी. या ठिकाणी 10 रन्स या ठिकाणी जर 10 धावा जर येतात तर या ठिकाणी डोंगरीपाडा संघ विजय होऊ शकतोय. मी अगोदरच म्हटलं होतं की इथे मात्र प्रत्येक बॉलवरती तुम्हाला प्रहार करायचा आहे. तेच या ठिकाणी चांगली बॅटिंग केलेली आहे अविनाश याने. आज बघितलं आज एन्जॉय चांगला परफॉर्मन्स नक्कीच पाहायला मिळतो. आज बड्डे बॉय सुद्धा आपण बघितलं याचा आज वाढदिवस आहे आणि चांगली बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळतोय अविनाश मार्फत. 10 धावांची आवश्यकता आहे ही मॅच जिंकण्यासाठी. 10 धावा येणं गरजेचं आहे. यावेळेला क्रॉस केला ऑन साईडला. पुन्हा एकदा ठिकाणी 4 धावा मिळत आहेत आणि या 4 धावांनी टीमचा टोटल स्कोर आता मात्र वाढलेला आहे. 55 धावा की अजूनही मला वाटतं 6 धावांची आवश्यकता आहे. 10 बॉल मध्ये 6 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे इथे सामना थोडासा फिरलेला आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल गोलंदाज. यावेळेस स्टॉपेज जर हवाई सफर करण्याचा प्रयत्न केला जातोय बघायचं आहे. मात्र 1 धाव दुसऱ्या धावेचा जरूर प्रयत्न केला जातोय. 2 धावा जरूर मिळतात या ठिकाणी आणि या 2 धावेने टीमचा टोटल स्कोर चांगला वाढलेला आहे. या ठिकाणी 57 धावा ठिकाणी झालेल्या आहेत. अजून ही विजयासाठी 9 मध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. 9 बॉल आणि या 9 बॉल मध्ये फक्त 4 धावांची आवश्यकता आहे ही मॅच जिंकण्यासाठी. यावेळेला बॉलला सह पाठवून दिलेला आहे.
षटकार आणि या ठिकाणी विजय संपादन या ठिकाणी केलेलं आहे. कॉंग्रॅच्युलेशन डोंगरपाडा संघ आणि खालडक या ठिकाणी टायगर काबस संघ. अतिशय चांगला खेळ या ठिकाणी केलेला आहे. विजय संपादन जरूर केलेला आहे.